नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण सध्या आपल्या इयत्ता पहिलीच्या विविध विषयांचा सराव करत आहोत. त्यामध्ये EVS या विषयाचा देखील आपण सध्या सराव करत आहोत. त्यापैकी आज आपण धडा 8 क्लोथ्स म्हणजे कपडे हे अभ्यासणार आहोत. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या शरीराला झाकण्यासाठी किंवा आपल्या शरीराचं ऊन, थंडी, पावसाळा यापासून संरक्षण होण्यासाठी विविध प्रकारचे कपडे वापरत असतो. आणि तुम्हाला या चित्रामध्ये पण ते दिसतंय. हिवाळ्यामध्ये आपण लोकरी कपडे, वूलन क्लोथ्स, किंवा उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा आपण कॉटनचे, सुती, सैल कपडे घालतो. पावसाळ्यामध्ये रेनकोट किंवा छत्री, अम्ब्रेला यांचा वापर करतो. हे झाले ऋतूनुसार. पण असे इतर वेळेस सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण विविध कपडे घालत असतो. शर्ट, जीन्स, टी शर्ट, फ्रॉक, मुलींचे हे विविध कपडे असतात. मोठ्या माणसांचे सुद्धा कपड्यांचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. साडी, सलवार सूट, कुर्ता, पायजामा म्हणजेच पॅन्ट जी असते त्याला पायजामा, वेगळ्या त्या कुर्त्यावरचं जे असते त्याला पायजामा असं म्हणतात. आणि शर्ट पॅन्ट आपले वडील, दादा असेल तर तशा पद्धतीचे कपडे घालतात. बघा, इथे एक क्लासरूम ॲक्टिव्हिटी आहे. ड्रॉ डिझाईन ऑन दिस क्लोथ्स अँड कलर देम ब्राईटली. या शर्ट्स आहेत, ते एक टी शर्ट आणि फ्रॉक आहे. त्याच्यावर तुम्ही छानशी डिझाईन, तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन काढा आणि मस्त त्याला कलर करायचे, ब्राईट एकदम छान. आता काही मुलांच्या शर्टवर एखाद्या कार्टूनचं सुद्धा कॅरेक्टर असतं, सुपरमॅन असतो, डोरेमॉन असतो. तसं तुम्ही काढून आणि कलर करा. बघा, आता आपण हा एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे बघा, व्हाय डू वी वेअर अ रेनकोट इन द रेनी सीझन. मग आपण रेनी सीझन म्हणजे काय, पावसाळा ऋतू, आणि वेअर म्हणजे घालणे. मग रेनकोट का घालतो? आता तुम्हाला माहिती आहे, टू कीप अवर क्लोथ्स ड्राय. आपण रेनकोट घातला तर आपले जे आतील कपडे आहेत ते ओले होत नाही, कोरडे राहतात. टू कीप अवर क्लोथ्स ड्राय म्हणजे आपले कपडे कोरडे ठेवण्यासाठी. आलं का लक्षात? नंतर बघा, व्हॉट डू यू वेअर टू स्कूल. स्कूलमध्ये तुम्ही काय घालतात? मग त्याला विशिष्ट नाव आहे. स्कूलमध्ये तुम्ही जरी शर्ट पॅन्ट घालत असले तरी त्याला, त्या ड्रेसला एक नाव आहे. ते काय आहे? युनिफॉर्म. सर्वांचा जो सारखा असतो तो युनिफॉर्म घालतात. पुढे बघा, व्हॉट डू यू वेअर इन विंटर. विंटर म्हणजे काय? हिवाळा. आणि तुम्ही विंटर या हिवाळ्या ऋतूमध्ये काय घालतात? तर वूलन क्लोथ्स म्हणजे लोकरी. वूलन म्हणजे लोकरी, क्लोथ्स म्हणजे कपडे. मग लोकरी कपडे, उबदार कपडे आपण घालतो थंडीपासून संरक्षण होण्यासाठी. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहेत. आय लाईक टू वेअर डॅश डॅश क्लोथ्स इन समर. समर म्हणजे उन्हाळा. मग उन्हाळ्यामध्ये कसे कपडे घालतो आपण? कॉटनचे. म्हणजे मग आय लाईक टू वेअर कॉटन क्लोथ्स, सुती कपडे, मऊ मऊ, ज्याने गरम होणार आणि असे. माय मदर कॅरीज ॲन अम्ब्रेला वेन इट इज रेनिंग. म्हणजे आई जर बाहेर कुठे गेली तर ती कॅरिंग म्हणजे काय, सोबत घेऊन जाते. काय? अम्ब्रेला, छत्री. मग कधी? वेन, केव्हा? इट इज रेनिंग, जेव्हा पाऊस पडत असतो. रेनिंग म्हणजे काय? पाऊस पडणे. माय फादर वेअर्स अ शर्ट अँड पॅन्ट फॉर वर्क. तुम्हाला माहिती आहे शर्ट आणि पॅन्ट घालतात की नाही ते. वी वेअर क्लोथ्स टू कव्हर अवर बॉडी. म्हणजे आपण कपडे घालतो का घालतो? टू कव्हर. कव्हर करणे म्हणजे काय? झाकणे. जसं आपण पुस्तकाला कव्हर लावतो तसं आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं म्हणून आपण विविध प्रकारचे कपडेही घालत असतो. टू कव्हर असं उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न तिसरा, तो पण अतिशय छान आहे. राईट द फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड इन द बॉक्सेस अँड ड्रॉ द आर्टिकल. म्हणजे इथे 3 शब्द दिले बघा, कॅट, ॲपल आणि पॉट.
त्यांचं जे पहिलं अक्षर आहे ते बोल्ड केलेलं आहे, असं डार्क आहे, आणि ते पहिलं अक्षर तुम्हाला या बॉक्सेसमध्ये लिहायचं आहे. सी, कॅटचा सी घेतला, ॲपलचा ए घेतला आणि पॉटचा पी घेतला, आणि काय नवीन शब्द तयार झाला, कॅप. आणि मग कॅपचं चित्र तुम्हाला बॉक्समध्ये काढायचं आहे. बघा किती छान आहे. त्यानंतर बघा, सन, हॅट, आईस्क्रीम, रोज, टॉप. मग हे सगळ्या शब्दांमधलं सुद्धा पहिलं अक्षर, सनचा एस, हॅटमधला एच, आईस्क्रीममधला आय, रोजमधला आर आणि टॉपमधला टी. काय नवीन शब्द तयार झाला, SHIRT, शर्ट. मग इथे शर्टचं तुम्ही चित्र काढायचं आहे. बघा पुढे, स्नेक, ऑरेंज, कॉट, काईट आणि सन. मग स्नेकमधला एस तिथे घ्या, ऑरेंजमधलं पहिलं अक्षर काय आहे, ओ, मग ते घ्यायचं. कॉटमधलं पहिलं अक्षर सी, मग ते घ्या. काईटमधलं पहिलं अक्षर के, सनमधलं पहिलं अक्षर एस, मग सॉक्स, मग ते इथे सॉक्स घ्यायचं. चित्र काढा सॉक्स. बघा इथे थिंग्स टू डू, ब्रिंग स्मॉल कटिंग ऑफ डिफरंट फॅब्रिक्स. वेगवेगळे कपड्यांचे जे प्रकार आहे त्याचे छोटे छोटे तुकडे, म्हणजे समजा कॉटन, सिल्क, रेशमी असतं, कॉटनचं असतं, वुलन, लोकरी, पॉलिस्टर, म्हणजे आपले काही जे शर्ट, काही ड्रेस पॉलिस्टरचे असतात. पॉलिस्टर हा कपडा पण कॉटन आणि अजून त्याच्यात पॉलिस्टर नावाचा धागा असतो, त्याचा तो बनलेला असतो, आणि ते कापून छोटे छोटे आपल्या स्क्रॅपबुकमध्ये, म्हणजे आपल्या EVSच्या पुस्तकात, वहीमध्ये जरी तुम्ही चिकटवले, अशी तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे त्याची. लक्षात आला का सगळ्यांना हा स्वाध्याय? मग त्यांनी तो पुस्तकामध्ये हा सगळ्यांनी सोडवून पूर्ण करायचा आहे. थँक्यू.